मुंबईतल्या रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव विधिमंडळामध्ये मांडण्यात आलेला आहे। 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा शासकीय ठराव आज मांडला जाणार आहे। उपसभापतींनी या प्रस्तावावर हरकती देखील मागवलेल्या आहेत। विधान परिषदेमध्ये मंत्री दादा भुसे यांनी याबाबतची घोषणा केली आहे। रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव रेल्वे स्थानक, किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधान परिषद याद्वारे केंद्र शासनास करीत आहे। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मांडला जातो आहे। ही 8 रेल्वे स्थानकं नेमकी कोणती आहेत आपण पाहूया। करी रोडचं हे सध्याचं स्टेशन आहे, त्याचं बदललेलं नाव लालबाग असणार आहे। सँडहर्स्ट रोड या रेल्वे स्टेशनचं नाव आता डोंगरी करण्यात येणार आहे। मरीन लाईन्सचं नाव आता मुंबादेवी केलं जाणार आहे। चर्नी रोड स्टेशनचं नाव आता गिरगाव केलं जाणार आहे। कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनचं नाव आता काळा चौकी असं केलं जाणार आहे। तर डॉकयार्ड रोड स्टेशनचं नाव माझगाव असं केलं जाईल। किंग सर्कल रेल्वे स्टेशनचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन असं करण्यात येणार आहे। ही मुंबईतली 8 रेल्वे स्थानकं आहेत ज्यांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मांडला गेलेला आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा